हो. स्टार्ट करूया आपण. स्क्रीन स्टुडंट भरपूर ऑप्शन राहिलेले तरी कालच्या लेक्चरला तर कुठेच कॉपी केली. 13 जण ऑप्शन आता कोण आहे का ते 10, 18, 31, 33, 34, 38, 40, 44. सर काल मी 52 आहे ना उशीर झालो आणि नंतर पुन्हा रेंज गेल्यामुळे लास्टला तर मीटिंग हीच म्हणायला लागलेलं. 33, 34 कुठे गेलं लेक्चर सकाळच्या? असे करू नका तुमचे मार्क्स परत मिळतील, परत नाही वाटायचं मार्क नाही कमी झाले नाही. अरे तर रोजच्या रोज अटेंडन्स लिहिलेले असतं याचा इफेक्ट होतो बरं 100%. ओके बघा हा फॉर्म भरताना जे येणार जे प्रॉब्लेम्स आहेत तिथून पुढे सांगतो. जिथून पुढे जे गुगल फॉर्म्स तुम्हाला मिळणार आहेत ते प्रत्येक फॉर्म काय करायचे आपल्याला फिल करायचे. ओके म्हणजे तुम्हाला ते कशासाठी वगैरे काय जास्त विचारत जाऊ नका, कारण तुम्हाला सांगितलं तिथं सरळ दिलेलं असतं, त्यात काय तर असेल ना लिहिलेलं असतं सरळ सरळ याच्यामध्ये लिहिलंय युनिव्हर्सिटी डेटा फॉर्म. म्हणजे युनिव्हर्सिटी डेटा फॉर्म म्हणजे काय असेल तर युनिव्हर्सिटीला जे माहिती लागते त्याचा फॉर्म घेतो आपण डेटा स्वरूपात. ओके जे तुम्ही फिल करायचंय, पण सध्या जे प्रॉब्लेम असल्यामुळे लॉकडाऊन वगैरे असल्यामुळे डेटा जो आहे तो कॉलेज फिल करताय. मग त्यासाठी तुमचा डेटा हवा आहे, मग ते डेटा घेण्यासाठी आपण काय करतो गुगल फॉर्म युज करतो ना. कारण तुम्ही जर असं रायटिंग मध्ये घेतलं आणि त्यावेळी परत लिहायचं परत ते टाईप करायचं तो प्रॉब्लेम येतो जास्त. म्हणून आपण काय करतो डायरेक्ट गुगल फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन घेतो आणि तुम्ही काय करतो कॉपी पेस्ट करतो. एवढंच करायचं आपल्याला. तर हा फॉर्म कशासाठी लागतो माहितीये का? तुम्ही युनिव्हर्सिटीला इलिजिबल आहात त्यासाठी हा फॉर्म असतो. ओके त्यासाठी आपल्याला युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फॉर्म भरायचा असतो. इलिजिबिलिटी फॉर्म युनिव्हर्सिटीचा काय आहे? इलिजिबिलिटी फॉर्म. मग तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये इलिजिबल आहात इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी जर तो हा फॉर्म असतो. कोण मध्ये काय बोललेलं बोला काय झालं? ठीक आहे मी आता इन्फॉर्मेशन फिल करतो. फर्स्ट काय ईमेल आहे. अजून दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ओपन करता हा फॉर्म त्यावेळेस काय तुम्ही ते इमेज येतात. इमेज म्हणजे सायकलची इमेज चूज करा असेल किंवा तुम्हाला काय असेल बल्ब असतील काय कोणते असतील ट्रॉपिकल लाईट्स असतील असे तुम्हाला 5 आहे तर विंडो येते. असे ते येतात विंडो येत राहते तिथं अशी विंडो असतात. पण 4-5 साईज दिलेले असतात त्यात ते चूज करा असतात. लाईट लॅम्प वगैरे चूज करा असे ऑप्शन फॉर्म असतात. त्याचा प्रश्न विचारता तुम्ही सरळ तिथं वाचन व्यवस्थित नाही समजत तर टाका ना ट्रान्सफर गुगल ट्रान्सफॉर्मेशन तिथं जाऊन टाका ना ते इंग्लिश मध्ये लिहिले ते थोडासा वेळ जाऊ ना लगेच फोन करतात सर हे असं झालं सर ते तसं झालं. रीड करा व्यवस्थित काय सांगतात ते बघा. लगेच तुम्ही डाऊट आला काय नाही सरांना कॉल करायचा आणि सांगायचं सर असं झालंय सर तसं झालं. तर कशामुळे ते म्हणताय ते काय प्रॉब्लेम असतो माहितीये का? तुम्ही जे ब्राउझिंग करता ना ब्राउझिंग ते हिस्ट्री कायम क्लिअर करायची असते. तुम्ही ते हिस्ट्रीच क्लिअर करत नाही. इथं जायचं ह्याच्यामध्ये तुमच्या हिस्ट्री येतं हिस्ट्री
इथे क्लिअर म्हणून ऑप्शन येतो. आता हे तुम्हाला यायचं आहे, मोबाईल मध्ये आपल्याला क्लिअर हिस्ट्री म्हणून ऑप्शन येतो मोबाईल मध्ये. तर ते हिस्ट्री काय करायचं, 2-3 दिवस 10 दिवस गेले की हिस्ट्री क्लिअर करायची. त्यामुळे तुमच्या मोबाईलचं स्पीड पण वाढतं आणि दुसरे जे असे जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम येत नाही. तसे प्रॉब्लेम काय येतात, कारण तुम्ही कुठेतरी एखाद्या असे सर्व्हर ओपन करून ठेवलेलं असतं की ज्याच्यामुळं ह्या फॉर्म्युला वगैरे काहीतरी म्हणजे काय आपण सायबर हल्ला जो म्हणतो, सायबर हल्ला वगैरे त्या प्रकारचा होऊ नये, त्याचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तसं करतं, विचारतं. कारण तुम्ही एखादं ऍप ओपन करून ठेवलेलं असतं ज्याच्यामध्ये व्हायरस असते किंवा त्याच्या थ्रू हॅक करणार असते, तसं काय तर असते. तर काय काय वेळेस व्हायचं बघा, ते असं QR कोड दिलेला असतात त्यावरती स्कॅन केलं की डायरेक्ट कोणते ऍप ओपन होतं वगैरे. तर त्या टाइप मध्ये तुम्ही एखादं दुसरं ऍप चुकून ओपन झालेलं असतं तुमचं, तर त्यासाठी तो तुम्हाला पहिला काय दिला असतं, एक रोबोट दिलेला असतो, आय एम नॉट रोबोट, त्यासाठी तो असतो इमेज. ओके, लक्षात ठेवायचं प्रत्येक गोष्टीतून पुढे. ज्यावेळेस तुम्हाला गुगल फॉर्म अजून आपल्याला भरपूर फिल करायचे आहेत, आता आपलं स्टार्ट झालंय फक्त, अजून भरपूर गुगल फॉर्म आहेत, तर त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं. जर लक्षात नाही राहिलं तर हा आजच्या डेटचं काय करायचं, युट्यूबला म्हणजे आपण अपलोड करून ठेवणार आहे, तर तिथं बघायचं त्यावेळेस. ओके, इथं काय असेल, फर्स्ट आहे ईमेल आयडी. मी इन जनरल टाकलंय, नाही तो. आता आपली डिव्हिजन ए, तरी घ्या. रोल नंबर काय असेल, तर तुमचे रोल नंबर आहेत 59 पर्यंत आहेत, मी इथला कुठला तर टाकून देतो. ओके, नेम ऑफ स्टुडंट XYZ करतो. ओके, YZW करतो. कोणतं टाकतोय ना तुम्ही, परत वेगळं खातं. ग्रँडफादर, बर्थ डेट. इथे काय सांगितलं, MMDD आणि YYY, याचा अर्थ काय हो? मंथ, डेट, इयर. हा, मंथ, डेट आणि इयर असं तुम्ही उलट करता, ते घेणारच नाही. मग तुम्ही आता इथे जर टाकलं बाबा 13च्या पुढचे टाकत राहिला असेल, तुम्ही 29 टाकता, 29 1 वगैरे, ते कसं घेणार हो? बर्थ डेट 39 जानेवारी असेल, 39 जानेवारी असेल, सॉरी 29 जानेवारी वगैरे, किंवा 30 जानेवारी असेल, 14 जानेवारी असेल, ते कसं गेलं होतं, ते घेणारच नाही ते. कारण फर्स्ट काय मंथ आहे, जसं तुमचे 29 असेल तर 29 1 म्हणजे काय झालं, तुमचं जानेवारी महिना झाला, आणि ते 29 आणि ते काय असेल ते 2003 वगैरे काय असेल ते तुम्ही फील करताना इथे काय करता, 19 याला इथे घेताय, ते कसं घेणारच नाही. त्यामुळे रीड करा ना व्यवस्थित काय सांगताय. MM याचा अर्थ काय असतं, मंथ असतंय. DD याचा अर्थ काय असतंय, म्हणजे DD म्हणजे आपण कसं असतं, डेट साठी असतं, आणि हे इयर आहे. मंथ, डेट आणि इयर या फॉर्म मध्ये आहे ते. नेक्स्ट, यात काय अडचण आहे ना आतापर्यंत याच्यात? जेंडर, सर मेल फिमेल जे असते घ्या. आता लोकेशन कॅटेगरी काय, रुरल म्हणजे काय असतं, ग्रामीण असेल तर रुरल घ्या, आणि शहरी असेल तर काय करायचं, अर्बन घ्यायचं. रिलीजियस काय, हिंदू असेल तर हिंदू घ्या, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बुद्धिस्ट आहे, जैन, सिख, अदर्स. हिंदू घेतो मी. आधार नंबर, जो तुमचा काय आधार नंबर आहे तो टाका. ब्लड ग्रुप जो असेल तो, AB पॉझिटिव्ह आहे, ज्यांना माहित नाही त्यांनी कोणताही टाका, फक्त निगेटिव्ह टाकू नका. AB पॉझिटिव्ह किंवा EB असं टाका. ज्यांना माहित नाही त्याला म्हणतो, ज्यांना माहिती तुझं आहे तो टाका, ज्यांना माहित नाही त्यांनी A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह घ्या. O आणि निगेटिव्ह घेऊ नका. मॅरेज स्टेटस मध्ये काय, आता मी मॅरिड टाकलं, तुम्ही टाकू नका मॅरिड, अनमॅरिड टाका, ते काय सांगायची गरज नाही. तालुका जो असेल तो टाका, डिस्ट्रिक्ट तुम्हाला माहिती ते टाका. तर मी ते पिन जो आहे तो टाका, सांग की कोणता असेल तो तुमचा. पिन कोड माहिती आहे ना, आधारच्या पाठीमागे असतं, माहित नसेल तर आधारच्या पाठीमागे टाका. त्यानंतर नेक्स्ट तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यात अल्टरनेट नंबर असेल तर टाका, नसेल तर वडिलांचा टाका. इथं बघा, जर तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे तर काय करा, पेरेंट्स टाका, पेरेंट्स. ओके,
त्यानंतर गार्डियन ऑक्युपेशन, वडील काय करतात, शेती करत असेल तर फार्मर टाका, लेबर असेल तर दुसरं काय काम करत असेल तर लेबर टाका, ते काय असेल ते टाका. त्यानंतर शेती करत असेल तर सॉरी शिक्षक वगैरे असेल तर टाका टीचर म्हणून वगैरे, गव्हर्नमेंट सर्वंट टाकलं तरी चालतं त्याला, किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करत असेल तर प्रायव्हेट सेक्टर असं त्या इथं. गार्डियन काय करायचं, गार्डियन समजलं, गार्डियन मध्ये काय करायचं ते गार्डियन ऑक्युपेशन म्हणजे तुमच्या वडिलांचं म्हणजे काय व्यवसाय काय आहे तो तुम्ही विचारलंय, शेती आहे का बिझनेस आहे कोणता का नोकरी करतात हे विचारलंय तिथं. तुमचं असेल तर गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर गव्हर्नमेंट सर्वंट घ्या, प्रायव्हेट सेक्टर असेल तर प्रायव्हेट सेक्टर, त्यानंतर नेक्स्ट काय असेल, लेबर असेल तर लेबर घ्या, फार्मर असेल तर फार्मर घ्या. त्यानंतर अॅन्युअल इन्कम काय असेल त्याला, जे तुमच्या इन्कम वरती असेल त्याला. डोमासाईल तो सगळ्यांना महाराष्ट्रात असेल. आता कॅटेगरी मध्ये काय, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, बीजेएनटी, एसबीसी, ज्या तुमची कॅटेगरी बसते घ्या. ओपन मध्ये काय सर्व म्हणजे जनरल येतात. त्यानंतर ओबीसी आहे, एससी तुम्हाला माहिती असेल कास्ट, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं बघा हे कास्ट आणि सब कास्ट मला बरेच जणांनी क्वेश्चन विचारले. अहो काय विचारायची गरज नाही ह्याच्यामध्ये, काय विचारायची गरज नाही हो, कोण सांगू शकतो काय विचारायची गरज नाही, काय भरायचं म्हणून नाही भरलं तरी चालतंय. राईट. हेच बघायचं कधी पण तुम्ही गुगल फॉर्म भरताना ना हेच चेक करायचं. जिथं स्टार आहे तुम्हाला कंपल्सरी भरायचंय, पण जिथं माहित नाही तिथं भरूच नका, द्या ना सोडून. काय गरज आहे भरायची, मोकळं सोडा, काय प्रॉब्लेम येत नाही त्याला. कन्फ्युज व्हायची काही गरज नाही. तो बऱ्याच जणांनी मला काल ना 1 तास तर तुम्ही वाया घालवला असेल बघा. तुम्ही एक जण कॉल करत नसता, तुम्ही ज्यावेळेस कॉल करता ना मला ते 10-15 जणांचे कॉल होते काल. कुणाचा रिसिव्ह करायचा कुणाला रिप्लाय, ते मोबाईल हँग झाला माझा. म्हणजे सरांचे वगैरे फोन काय ना काय असंच काम त्यावेळेस का, कारण कॉलेज सुटून जस्ट घरी गेलेलो असतो त्यावेळेस फोनवर फोन. तर तो बघा ना ऑप्शन सरळ दिसत येतं की ह्याला स्टार नाही म्हणजे हे भरायचं नाही आपल्याला, हे पण नाही भरायचं. आणि एकदा काय म्हणते जर कळालं नसेल ना गुगलला विचारत जावा, तिथे पण नाही कळालं तर मग आहेत कदम सर. पहिल्यांदा तुम्ही ऑप्शन कदम सरांनाच निवडता अगोदर. सर्वांनी ऑप्शन निवडलं कसं व्हायचं. इथे काय असेल इकॉनॉमिकली विकर सेक्शन चूज करा सर, येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. ऍडमिटेड कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार ऍडमिशन घेतले कॅटेगरी मधून. आता याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स येतात बरं का. इथं काय असेल बघा, ऍडमिटेड कॅटेगरी काय असेल, ओपन असेल किंवा जनरल असेल, जनरल किंवा ओपन असते. याला ऑब्लिक आहे. आता हे कुठे भेटतं तर तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेताना तुमच्या कॅप राऊंडच्या लिस्टवर एक्सेप्टन्स केस मध्ये असतो, सॉरी तुम्ही सीट एक्सेप्टन्स असतं ना केलेलं, त्याच्यामध्ये असतं कुठं तुमची कॅटेगरी कोणती तुम्ही हे केले ते. तर घ्या, ओबीसी असेल तर ओबीसी, त्यानंतर एससी असेल तर एससी घ्या, एसटी असेल तर एसटी घ्या, एनटी असेल तर एनटी घ्या, एससी बीसी असेल तर एससी बीसी घ्या, त्यानंतर एसबीसी असेल तर एसबीसी घ्या, जे आहे ते घ्या. आता ह्याच्यामध्ये ह्याला एक सोडून अजून एक प्रॉब्लेम, दुसरा कोणता प्रॉब्लेम बघा. काही जणांनी काय केलंय, ऍडमिशन घेतलंय ओपन मधून आणि ते पुढे स्कॉलरशिप फॉर्म भरणार आहेत. तर अशाने काय करा, तुम्ही ऍडमिशन कुठलं घेतलं ना ते फिल करा, एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. जे तुम्ही ऍडमिशन जसं घेतलं ना कोणत्या ह्याच्यामधून तेच तिथं पुट करा. त्यानंतर नेक्स्ट अजून एक बघा, तिसरी कॅटेगरी, 3 कॅटेगरी येतात. एक म्हणजे ओपन मधून घेतलेलं असतं ऍडमिशन, पुढे जाऊन ते कास्ट म्हणजे स्कॉलरशिप फॉर्म बनणार असेल, तुम्ही ज्यात ऍडमिशन घेतले ना तेच टाकायचं, दुसरं काय टाकायचं नाही. ओके. आणि तिसरी कॅटेगरी काय तेव्हा मॅनेजमेंट मधून जे ऍडमिशन झालेत, मग ते कास्ट असल्यानंतर कोणती असो, यात काय करायचं, एकच टाकायचं. कोणतं टाकायचं, ओपन. काय करणार तुम्ही सर मी फॉर्म भरला तिथे मॅनेजमेंट टाकले. असं केलं घ्या, ठीक आहे ते चेंज करतो मी. रोल नंबर तुमचा किती, E32. ठीक आहे. असं करू ना, मॅनेजमेंट ज्यावेळेस असेल ना ऍडमिटेड कॅटेगरी, तर मॅनेजमेंट काय करा, ओपन करा. ओपन त्यात असं वाटलं सर असं पण करू शकतो तुम्ही, मॅनेजमेंट लिहून ब्रॅकेट मध्ये ओपन लिहा किंवा ओपन लिहून ब्रॅकेट मध्ये मॅनेजमेंट आहे असं करा, म्हणजे समजा नाही MGMT असं टाका. ओपन टाकून मॅनेजमेंट टाका ब्रॅकेट मध्ये. आता याचा काय डाऊट आहे का इथे ऍडमिटेड कॅटेगरी मध्ये, काय असेल तर आता विचार बरं काय. हॅलो, हा बोला. हा सर माझं EWS आहे, पण माझं ऍडमिशन ओपन मधून झालंय. EWS येस करू का नाही? हो करून टाका, मग नाही ऍडमिशन झालं म्हणजे
फिजिकल चॅलेंज फिजिकल चॅलेंजचं काय असतं, हँडिकॅप वगैरे असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. ऍडमिटेड कोणती ब्रँच आहे ते घ्या. तर ऍडमिशन इथं आहे. क्वालिफिकेशन एसएससी घेते तुम्ही, एसएससी इन्स्टिट्यूट नेम, ज्या शाळेचं नेम असेल ते घ्या, जे असेल ते. त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी नेम, म्हणजे युनिव्हर्सिटी नेम कोणती होती, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र असतं ना, सर्वांसाठी सेमच आहे, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र. काय केलं, पुणे बोर्ड पुणे सरलेलं तिथं. चालतंय, काय अडचण नाही. स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र पुणेच असतं. ठीक आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, पुणेच घ्या, शॉर्ट मध्ये. ठीक आहे, पुणे करा सगळे. स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र पुणेच येतं ते. त्यानंतर एसएससी ला तुम्हाला पडलेले मार्क. सर डबल भरलं तर चालतंय? चुकला असेल तर भरा डबल. बघा हे ऑप्शन येतोय का, येत नसलं तर द्या सोडून विषय. म्हणजे काय 500 600 काय असेल, 600 700 काय असेल ते दिल्या. त्यानंतर सीट नंबर घ्यायचा येतं, तो काय असेल तुमचा सी वगैरे असतो, सी 1 2 3 4 5 काय असेल, किंवा एफ असेल, काय एच असेल, सी असेल, एल असेल, कोणतं असेल ते घ्यायचं. पर्सेंटाइल घ्यायची ना. कुठं पर्सेंटाइल नाही, पर्सेंटाइल नाही लिहितो. एसएससी ऑब्टेन्ड मार्क्स सांगितले, त्यानंतर इथे काय सांगितलं, सीट नंबर सांगितलं, तर सीट नंबर घ्यायचा. आउट ऑफ मार्क्स म्हणजे काय, कितीपैकी किती पडलेत. हे ऑब्टेन्ड मार्क्स म्हणजे पडलेले मार्क्स आहेत, आउट ऑफ कितीपैकी. इथे कितीपैकी असेल आणि तुम्हाला पडलेले मार्क्स असते, उलट करू नका याच्यामध्ये. त्यानंतर एसएससी सीट नंबर, रिझल्ट स्टेटस काय पास असणार आहे तुम्ही. त्यानंतर एसएससी सर्टिफिकेट नंबर असतो कोपऱ्यामध्ये, तो नंबर टाकायच्या मध्ये. सीट नंबर नाही विचारला तुम्हाला एसएससीचा, एसएससी तुम्हाला काय विचारलं तर सर्टिफिकेट नंबर विचार. तर तो कुठं असतो? सर्टिफिकेट वर असतो ना, सर्टिफिकेट मार्क्स त्याच्यावर असतो. ते मध्ये एक हे असतं तुमचे जे काय म्हणतात आपण, सर बारकोडच्या वरता ना, राईट साइडला असते, राईट साइडला. बारकोडच्या वरती नाही, कुठं माहिती ते मध्ये हे असते बघा, हा कुठे माहिती तुम्हाला दाखवतो बघा, असं याच्यामध्ये असतं माझ्याकडे नसेल. असं मध्ये एक हे असेल तुमचा सीट नंबर, ते कधी पास झालाय वगैरे असे ऑप्शन असेल बघा मध्ये, ते ह्याच्यामध्ये असतं बघा, इथे लास्ट वगैरे कुठं आहे सीट नंबर. सॉरी युनिव्हर्सिटी नंबर म्हणून असं, सॉरी सर्टिफिकेट नंबर म्हणून असतं. हा काय तर क्रमांक असतं, सर्टिफिकेट सर्टिफिकेट टाकायला सांगितलं, सर्टिफिकेटचं टाका. ओके सर. सर्टिफिकेटचं आपल्याला सांगितलं, सर्टिफिकेटचं टाका. त्यानंतर क्वालिफिकेशन एचएससी कुठे झालं ते शाळेचं नाव, बोर्ड पुणे, किती पडले ते मार्क्स, आउट ऑफ मार्क्स, एचएससी सीट नंबर काय असेल तो, सीट नंबर तुमचा पिन स्टार्ट होतो ना, एलपी काय असेल तर घ्या. रिझल्ट पास ऑर फेल. आता इथं बघा तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं नाही, एचएससी काय सर्टिफिकेट मिळालं नाही, तर तुम्हाला काय सांगितले मी, सर आम्हाला मिळाले. कसं काय असं झालं. हो सर, आले आमचं. नाही सर आलं. मार्क लिस्ट आहे सर ते. सर मार्क नंबर आम्ही टाकला इथं. सर नाही, सर्टिफिकेट आले आमचं. ठीक आहे, ज्यांचं आलं त्यांनी काय करा, सर्टिफिकेट नंबर टाका. असेल तर सर्टिफिकेट नंबर टाका, नसेल त्यांनी काय करायचं सांगतो मला. तुमचं जे हे मार्कशीटचा नंबर आहे तो टाका. मार्कशीट नंबर टाकायचं, काय सांगितलं मी, ज्यांना आहे त्यांनी सर्टिफिकेट नंबर टाका, नसेल त्यांनी काय करायचं मार्कशीटचा नंबर टाका 12चा, काय अडचण नाही. ओके. तर ते एसएससीचं पण नाहीये सर्टिफिकेट माझ्याकडे. एसएससीचं कसं काय नाही घेतलं ना तुम्ही, नाही घेतलं सर. कॉलेज विचारायचा, विचार लागणार नाही ते पुढं घेऊन ठेवा. बघा मिळते का गावात जाऊन, गावात असेल तुमची शाळा. हा बघा मग, आता तुमचा इथं फोटो असेल आणि साइन असेल. ओके,
फोटो असेल तर केबी वगैरे चेक करायचा आणि जेपीईजी घ्यायचा. कोणत्या फॉर्मॅट मध्ये घ्यायचा? जेपीईजी फॉर्मॅट मध्ये घ्या. जेपीईजी या फॉर्मॅट मध्ये घ्यायची आणि अपलोड करायचं. साईज कमी करायचं असेल तर जावा युट्यूबला, युट्यूब वरती टाकायचं साईज कमी करायचं ऍप कोणता आहे वगैरे काय ते सांगतं. की प्ले स्टोर वरून छोटस डाउनलोड करून घ्यायचं, फाईल साईज कमी करायचं, त्यात टाकायचं, साईज कमी करायची, ते काय करा अपलोड, लास्ट काय करा सबमिट. कंपल्सरी हे पण. त्यात काय डाऊट आहे का अजून कोणाला? सर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे का सेल्फी? पासपोर्ट साईज सॉरी पासपोर्ट साईज कोणताही नाही अपलोड करायचं, पासपोर्ट साईज अपलोड करायचं. सर बोला. जनरल आणि ओपन एकच असतं का? हा येस दोन्ही. आणि सर ईडब्ल्यूएस मधून ऍडमिशन नाही झालं पण तिथे ईडब्ल्यूएस एस झालंय. तुझ्याकडे आहे का ईडब्ल्यूएस? आहे. मग राहू द्या, चेंज करू नका काय. ओके सर. हॅलो सर. हा बोला. सर ते SSC च जे टाकत होतं ना इन्स्टिट्यूट बोर्डाचं नाव, हा मी महाराष्ट्र बोर्ड मंडळ टाकलंय, चालतं ना? पुणे टाकायचं घेऊ. पुणेच आहे सर, पुणे नाही टाकलं. भरलेलं तर राहू दे. वापस भरतो सर, येते ऑप्शन. ठीक आहे. सर 12th काय टाकायचं? ओके ठीक आहे. जर पहिला फॉर्म भरलेला असेल तर राहू पहिलाच फॉर्म, नसेल चेंज करायचा असेल तर चेंज करा. आणि जर चेंज करता येत नसेल आणि खूपच चुकलं असं वाटत असेल तर आपण मी काय करतो, तुम्हाला परत ते सरांशी बोलून मी करतो, ते डिलीट करून दुसरा परत भरायला तुम्हाला सांगतो त्यावेळेस. सर माझं झालंय तिथं. भरतायचं का परत? काय चेक केलं नाही सर अजून. ईमेल आयडी त्याची चेंज करून नाही येत सर, डबल फॉर्म परत भरता येत नाही. मेल ईमेल चेंज आयडी चेंज करा. तसं नका करू ते, कारण परत लय त्रास होते. त्यातलं बरोबर कोणता चुकीचं कोणता कसं ओळखायचं? सर पण सर काय झालं? रिपीट फॉर्म भरायला ऑप्शनच नाही येते. युअर रिस्पॉन्स हॅज सबमिटेड म्हणता येते. काय करायचं ते मेल टेलिग्रामला आयडी जाऊन दुसरा परत- टाकवा मग. नाही टाकू नका. जर भरला असेल तर थोडंफार चुकलं असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही. राहू द्या. सर जास्त झाले जरा प्रॉब्लेम, मग की तुम्हाला- बोर्ड नंबरचा ही. वेट करावं लागेल. ज्यावेळेस तुम्हाला ते कॅन्सल होऊन देतं तुमचं आहे त्यावेळेस मग डबल भरावं लागेल तुम्हाला.
ओके ठीक आहे सर. नंतर असं करतो आपलं सेपरेट ना आपल्या डिव्हिजन साठी सेपरेट पण बघू काय होतं मी थोड्या वेळाने तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज सांगतो. आता सर लेक्चर मी घेऊया आपण, कारण अर्धा तास केला. पासपोर्ट साईज अपलोड नाही केला, दुसरा केला. कशाला करायचो आपण? दुसरं कशाला मागतो अपलोड साईज मग ते फोटो साईज काय म्हणतो आपण पासपोर्ट साईज फोटो लागतो दुसरा नसतो. हॅलो सर, हा बोला. मी डोमासाईलचा नंबर त्याच्यावरती टाकला आहे. बरं. ठीक आहे बघूया, मी ते विचारतो सरांना, चेंज करायचं असेल तर चेंज करू. फॉर्म फिल केल्यावर email येते सगळं आपण कसं भरलं ते. ओके ठीक आहे, बघूया बघूया त्याचा विषय. जर डबल भरतात असेल तर तुम्हाला मी तेच सांगतो काय करायचं ते, नसेल तर राहू द्या. जेवढा भरला तेवढा राहू द्या, पुढे बघू पुढे काय होतं. एवढं काही इम्पॉर्टंट नाही ना. इम्पॉर्टंट आहे ते माहिती तुमच्या ह्याच्यावर येणार आहे परत. तुमचे जे हे असते ना लास्ट तुमचे सगळे सर्टिफिकेट वगैरे मिळतात ना, त्यावरती सगळे मिळणार ते माहिती. इम्पॉर्टंट आहे ते. इम्पॉर्टंट असेल तर आम्ही कशाला घेतोय. सर ते ग्रुप वरच इन्फोसिसचं काय आहे? ठीक आहे, तुम्ही वाचा क्लिअर मध्ये, कारण मी बघितलं थोडस काय ते समजलं नाही मला पण, कारण ते खूप मोठं दिसेल. वाचलं बघितलं ते नसतं, एक कॉपी करतानाच बघितलं मी. पण ते एवढं कळलं की त्यात काहीतरी एक्झाम घेणार आहेत ते, त्यात ते 4-5 लँग्वेज सांगितलेत त्यांनी. त्यावर विनर प्राइज विनर काय तर 2-3,50,000 काहीतरी आहे प्राइज विनिंग अमाऊंट. 2 राऊंड मध्ये असणार आहे ते. तर सी लँग्वेज लर्न करण्यासाठी कंपायलर आहे ना, काय 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 झालं परत सांगा, आवाज नाही आला. सी लँग्वेज साठी ते कंपायलर आहे ना MinGW चं हा. 64, ते कसं डाउनलोड करायचं? ते तुम्हाला हे डाउनलोड करावं लागतं. एकच अहो मिनिट. 2 वेळा केलं डाउनलोड पण काय होतच नाही. तुम्ही काय डाउनलोड केलं त्यासाठी? MinGW चं ते कंपायलर. एक मिनिट. ऑनलाईन कंपायलर पण वापरू शकतो. हा, सॉल्व करा एक्झाम्पल. म्हणजे कंपाईल रन होत नाही म्हणते की प्रोग्राम. तुम्ही प्रोग्राम वगैरे ते हे केले का तुम्ही प्रोग्राम साठी? C++ साठी तुम्ही ते त्यासाठी कोणते असं माहिती आहे का? मायक्रोसॉफ्ट आहे ना ते डाउनलोड केलंय, पण कंपायलर ते डाउनलोड होई नाही की सर MinGW. नाही ते नाही डाउनलोड करत. तुम्हाला सांगतो काय करायचं डाउनलोड करायचं. बाकी सॉल्व करा एक्झाम्पल पटपट फास्ट सॉल्व करा. MS म्हणून काहीतरी असं, कारण मी नाही यूज करत जास्त, कधी वापरलं. रँक काढायची कायची? हा आपलं सेम मेथड. काय डाउनलोड करा म्हणते, टर्बो सी म्हणून असतो, टर्बो सी, टर्बो प्लस प्लस वगैरे असतं ते डाउनलोड करा.
Turbo त्याची motor. लिंक जर लिंक हे करावं लागेल तुम्हाला मी Link नंतर हे बघा. करतो ग्रुपला पाठवतो नंतर व्हॉट्सअपला करतो तुम्हाला मेसेज करून ठेवा ओके. तर ते टर्बो C++ चे दोन्हीला पण चालतं टर्बो C++ ला पण चालतं आणि ला पण चालतं VS कोड पण आहे फीचर्स कोड पण तुम्ही कोणत्याला यूज करू शकता पण ते सगळ्यात बेस्ट ते हे यूज करा टर्बो C आहे ना ते यूज करा कारण ते व्हिज्युअल जरा हे येतं कारण तुम्ही तिथे कसं टर्बो सी मध्ये तुम्ही तिथेच प्रोग्राम करू शकता आणि तिथेच कंपाइल करू शकता तुम्हाला व्हिज्युअल मध्ये दुसरीकडे टाइप करायचं तिथं आणायचं किंवा ते वेगवेगळ्या त्या व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये कसं असं तुम्ही कोणती लँग्वेज तिथं टाइप करून रन करू शकता मग त्यासाठी तुम्हाला सगळे त्यांचे कंपाइलर फाईल वगैरे डाउनलोड करून घ्यावं लागते जावासाठी जावा वेगळे येतं त्यानंतर तुमची दुसरी कोणती काय जास्त नाही माहिती तेवढं जेवढं माहिती तेवढं सांग अजून कोण तुमच्या असतील तुमच्या ह्यातले ओळखीचे वगैरे त्यांना विचारत जास्त नसेल तर सरळ काय करायचं माहिती आहे युट्यूबला जायचं आणि युट्यूबला विचारायचं हाऊ टू इन्स्टॉल C++ किंवा हाऊ टू इन्स्टॉल टर्बो सी किंवा टर्बो C++ तिथले इन्स्ट्रक्शन वाचायचे आणि ते करत राहायचं बघत करायचं चालू करायचं स्टॉप करायचं प्रोसेस करत राहायचं डाउनलोड झालं की परत ते सांगतात ओपन करा असं करा तसं करा त्यानुसार जायचं कारण आपण एकदाच डाउनलोड करतो एकदाच ते रन करतो त्यांच्या पीसी मध्ये जो ऑप्शन येतो ना ते इथे येतच नाही सर आपण करताना ते बघा टर्बो सी वगैरे टाकून बघा डाउनलोड करत आहे किती आला आन्सर सॉल्व करता ना आपले किती झाले ते एक्झाम्पल किती झाले मॅथ्स मधनं बरकटायला लागलो हॅलो आवाज येतो ना माझा यस सर. चेक करा बरं किती झाले ते एक्झाम्पल आपले आतापर्यंत किती झालेत आवाज नाही आला मला Three is rank. रँक येते का बाकीच्यांचे सॉल्व करायची गरज आहे का हे ओके ठीक आहे सॉल्व करा नसेल सॉल्व झालं तर आपण नेक्स्ट लेक्चरला परत घेऊ त्या खाली नोट एक लिहून घ्या if the matrix having order
if the matrix having order m by n then its maximum rank will be its maximum rank will be minimum of m by n m comma n. नेक्स्ट एग्जांपल क्या सॉल्व करना वन 6 1 6 3 6 1 6 3 6 2 4 6 minus 1 3 10 9 7 3 10 9 7 4 16 12 15 करा सॉल्व रँक काय ते सांग
हा झाला सॉल्व एक्झाम्पल. 2 is rank sir. बाकीच्यांची कोणाला अजून किती येते रँक? एकटीने सॉल्व केलं, बाकी काय झोपले काय? हॅलो सर सॉल्व करतोय. ओके ठीक आहे, टेक टाइम, नो प्रॉब्लेम. सगळ्यात काढून बघा मी हिंडणार. झाले का?
रैंक 2 है 3 हो? टू येते रँक. बरेच आहे 3 आले ना. कोण म्हणते सॉल्व करा. तर 2 चालू आहे. 2 आले. ठीक आहे मग सॉल्व करूया. हे काय करायला पाहिजे, ह्या 1 चा यूज करून आपले हे एलिमेंट्स 0 करायचे. सो काय करायला लागेल, R2 minus 2R1, R3 minus 3R1, R4 minus 4R1. Okay. Equivalence to 1 6 3 6 as it is. ठीक आहे ना, 0 0 0. इथे काय 4 minus 2 into 6 12. 2 is the rank. Yeah. सांग किती येते पटपट कॅल्क्युलेशन सांग. मायनस 4 minus 6 कसं काय असं. इथे किती आहे, 4 आहे. -12 4 minus 12 काय येते, -8 येते ना. तर -8 येतो 0. काय आलं, हा सेकंड बार 6 minus 6 काय येतं 0 येतं. नंतर -1 -12 -13. नेक्स्ट इथे घ्या 10 -8 18 -8. ओके. नेक्स्ट 9 -9 0. 0. नंतर नेक्स्ट 7 -18. -11. नेक्स्ट 16 -24 काय ते -8. 12 minus 0. 15 minus 24. -9. -9. The next, by using column transformation, make these 3 elements 0. C2 minus 6C1, C3 minus 3C1, C4 minus 6C1. Equivalence to 1 0 0 0. Okay. 0 0 0. This is -8 -8 -8. 0 0 0. Okay. ठीक आहे, -13 -11 -9. ओके. आता इथं -8 ला काय करा, अगोदर डिवाइड करा, म्हणजे सिम्प्लिफिकेशन करून घ्या, सोपं झालं तुम्हाला सॉल्व करायला. 1/-8 into C2 equivalence to 1 0 0 0 0 0 0. 1 1 1 0 0 0 -13 -11 -9. ओके. आता या 1 चा यूज करून काय करायचं, हे दोन एलिमेंट 0 करायचे फर्स्ट, कारण इथे 1 आलेलं आहे. मग काय करणार आहे, R3 minus R2, R4 minus R2. Equivalence to 1 0 0 0 0 1 0 -13 0. तर 1 - 1 काय तर 0, हे 0. नेक्स्ट -11 +13 -11 +13 काय तर 2 +2 येणार ना, करेक्ट आहे का. Yes, sir. Yes, sir. त्यानंतर नेक्स्ट हे 0, इथं काय होणार, हे 0 होणार, हे ऑलरेडी 0 आहे. -9 +13 काय ते 4. ओके. आता या 1 चा यूज करून हे 13 0 करा. कसं 0 करता येईल, C4 plus 13 C2. 13 C2 equivalence to 1 0 0 0 0 1 0. हे पण काय 0 येणार. 0 0 0 2 0 0 0 4. आता काय करा, डिवाइडला 2 घ्या आणि त्याला परत चेंज करू, आपण इकडे घ्या. वन बाय 2 into C4 घ्या. Equivalence to 1 0 0 0
आता तुम्ही एक स्टेप इथे हे करा, ऍड करा. डायरेक्ट घेतो ती स्टेप, कोणती घेतो बघा, 0 0. ते 2/4 याला 2 न डिवाइड केलं तर 1 आणि तर काय ते 2 येते. मी इथं घेतोय म्हणजे एक स्टेप मी कमी केलं. तुम्ही काय करा, परत ट्रान्सफर करून घ्या, C3 ला C4 मध्ये कन्वर्ट करून घ्या. सर लास्ट काय करा माहिती बरं, ठीक आहे स्टेप मध्ये आपण सर आली येऊन बसलेत म्हणून म्हणलं थोडस फास्ट करूया. ठीक आहे चालतंय. हे 0 0 0 0 आहे तसंच ठेवलं आपण. हे 0 0 1 आणि ते काय असणार आहे, 2 असणार आहे. ओके, आता याला आपण काय करूया, कॉलम चेंज करूया, C3 C4 करूया. C3 C4 1 0 0 0 त्यानंतर 0 1 0 0 0 0 इथे काय असणार आहे, 1 असेल, हे 0 असेल, 0 0 2 असेल, 0 असेल. आता बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, आता 1 च्या खालचे एलिमेंट 0 करायचे. R4 मायनस 2 R3 या 1 चा यूज करून हे 2 0 करा. इक्विव्हॅलन्स टू 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 हे काय असेल, 0 असेल, हे पण 0 असेल. किती आले रँक? 3 आली. करेक्ट. सर रँक कशी बघायची, हे जायचं अडवस आणि ओव्हर जायचं, नॉन झिरो चेक करायची. हा काय तर I3 येतोय. Therefore rank of A is equal to 3.